दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण बोलतो आहोत नगर परिषद निवडणुकांच्या निकालांबाबत. जे दुसऱ्या टप्प्यातलं जे निवडणुकांचं मतदान आहे ते उद्या 20 तारखेला पार पडत आहे आणि रविवारी 21 तारखेला 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होतीये. अनेक नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. मतमोजणी खरं 3 डिसेंबरला होणार होती, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर हा जो मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो आता 21 डिसेंबर रोजी पार पडतोय. उद्याही काही टप्प्यातल्या ज्या निवडणुका राहिल्या होत्या दुसऱ्या टप्प्यातल्या त्याच्याही निवडणुका उद्या पार पडतायत. त्यामध्ये आपल्या मंगळवेढा नगर परिषदेचा पण समावेश आहे. दरम्यान पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे आणि सगळ्यांचं जे लक्ष आहे ते पंढरपूरकडे आहे. पंढरपूरमध्ये यंदा फार चुरशीची निवडणूक झालेली आहे. भारतीय जनता पक्षानं पंढरपूरची जागा प्रतिष्ठेची केली. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांनी प्रचार यंत्रणा लावली आणि दुसऱ्या बाजूला भगीरथ भालके, डॉक्टर प्रणिता भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी या इथं भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक रिंगणामध्ये उतरलेली आहे. फार म्हणजे चुरशीची निवडणूक झाली. मतदान पार पडलेलं आहे आणि गेल्या 15-16 दिवसापासून मोठ्या प्रमाणात यावर चर्चा सुरू आहे की कोण निवडून येणार. रिक्षा हे चिन्ह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं होतं. म्हणजे डॉक्टर प्रणिता भालके ह्या रिक्षा या चिन्हावर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. तर भाजपच्या श्यामलताई शिरसट या कमळ चिन्हावर आहेत. कमळ चिन्हावर पहिली निवडणूक ही पंढरपूरमध्ये होती आहे नगरपालिकेची. यापूर्वी 21-24च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं चांगलं यश मिळवलेलं आहे आणि 21 आणि 24 मध्ये त्यांनी जे निकाल मिळवले म्हणजे खरं तर 21ला स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनामुळे झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली होती. परंतु सहानुभूतीची लाट असताना सुद्धा भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता आणि समाधान आवताडे हे इथे विजयी झाले भाजपचे. 24ला तसाच निकाल लागला. त्यामुळं आवताडे आणि परिचारक हे जे समीकरण आहे आणि शेवटच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची जी यंत्रणा राबवली जाते यावर भाजपचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा ते जिंकतील. परंतु यंदा रिक्षाची जी क्रेज पाहायला मिळाली ती प्रचंड होती. डॉक्टर प्रणिता भालके एक शिकलेला चेहरा, डॉक्टर आणि गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये त्या सक्रिय आहेत. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. वक्तृत्वशैली जबरदस्त आहे. त्यामुळं एक मतदारांच्या मध्ये सुद्धा एक चांगली वेव होती. एक चांगलं म्हणजे त्यांच्याबद्दलची सहानुभूती दिसून आली. त्याच्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटी झाली. सुरुवातीला भालकेंविरुद्ध आवताडे अशी जी विधानसभेची निवडणूक होती ही मात्र निवडणूक भालकेंविरुद्ध परिचारक अशी झाली. परिचारक आणि भालके हे मंगळ्यामध्ये एकमेकाचे मित्र आहेत समविचारी आघाडीमुळे. परंतु पंढरपूरमध्ये मात्र ते एकमेकाचे राजकीय त्यांचा संघर्ष दोन्ही गटांचा गेल्या अनेक वर्षापासून 2009 पासून हा संघर्ष सुरू होता. आता 2025ला जी नगर परिषद निवडणूक होती यामध्ये भालकेंविरुद्ध परिचारक अशी इथे लढत पाहायला मिळाली. कारण शिरसट यांची संपूर्ण बाजू किंवा भाजपची संपूर्ण जी बाजू होती ती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मांडली. तेच प्रचारामध्ये आघाडीवर होते. त्यांनीच टीका टिप्पणी केली, त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे शेवटपर्यंत त्याचा अंदाज यायला तयार नाही. आजही प्रत्येकजण कानोसा घेतलं की कोण निवडून येऊ शकतं ह्याचा इथं रिक्षा कॉन्फिडन्समध्ये आहे. म्हणजे डॉक्टर प्रणिता भालके विजयी होतील असं समर्थकांचं म्हणणं आहे. मतदारांचं सुद्धा बऱ्याचशा असंच म्हणणं आहे की इथं रिक्षात चालेल. तर दुसरीकडे भाजपला 21 आणि 24च्या विधानसभेचा अनुभव असल्यामुळे शहराचा कसं निवडून यायचं हे परिचारक आणि आवताड्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे की थोड्या का मतानं होईना परंतु इथं कमळ हे फुलणार आहे. त्यामुळं निवडणुकीनंतर अंदाज बांधण्याचं भयंकर मोठ्या प्रमाणात काम हे सध्या पंढरपूर शहरामध्ये होतंय. मात्र कॉन्फिडेंटली कुणी सांगू शकत नाही की कोण निवडून येईल. इतकी चुरशीची निवडणूक ही झालेली आहे. आता ज्यांचे त्यांचे समर्थक आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते म्हणतात आम्ही निवडून येणार. हे निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यांना हे असं म्हणावंच लागणार असतं दोन्ही बाजूनी. मात्र मतदारांनी नक्की कोणाला कौल दिला आहे हे 21 तारखेला दुपारपर्यंतच लक्षात येणार आहे. 12 वाजेपर्यंत लक्षात येणार आहे की पंढरपूरचे नवीन नगराध्यक्षा कोण आहेत. परंतु ही निवडणूक जी झाली ती अत्यंत चुरशी झाली. या निवडणुकीमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की एकतर्फी निवडणूक भाजप करताय, परंतु ह्या निवडणुकीमध्ये हळूहळू जसा प्रचार वाढत गेला, वेळ कमी मिळाला, पण अशात सुद्धा तीर्थक्षेत्र विकास आघाडीने इथं चांगली
बढत घेतली होती चांगली प्रचारामध्ये. आणि जे परिचारकांबरोबर काम केले, नागेशकाका भोसले असतील किंवा मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जे कधी परिचारकांबरोबर काम करत नव्हते मात्र परिचारांना प्रखर विरोधक, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडी जे त्यामध्ये सहकार्य केलं एकमेकाला. आणि आता ह्याचे जे परिणाम आहेत ते 21 तारखेला लक्षात येतील. मात्र निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा भालके गट जो आहे तो एकदम पुढे आलेला आहे पुन्हा. जसं काही काळा म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर भगीरथ भालके यांचा संपर्क कमी असायचा लोकांबरोबर, मात्र या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली, हे मात्र निश्चित मान्य करावं लागेल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी नक्की या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केलंय की रिक्षाला, हे सुद्धा पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. कारण प्रणिता भालके यांच्या रॅलीज, यांच्या सभांना महिलांची गर्दी खूप होती आणि ज्या ज्या ठिकाणी त्या पदयात्रा करत होत्या तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महिला त्यांना येऊन भेटत होत्या. त्यामुळं महिलांच्या मनात काय आहे पंढरपूरच्या, हेही 21 तारखेच्या निकाला ज्यावेळी लक्षात येईल. मात्र दबक्या आवाजामध्ये सध्या अनेक चर्चा या सुरू आहेत. कॉन्फिडेंटली दोन्ही गट सांगत नाहीत आम्ही जिंकू, म्हणजे सांगतात तोंडावर लोकांच्या की आम्ही जिंकून येतो, मात्र त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स नाहीये हे निश्चित आहे. कारण धाकधूक आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये, खूप कांगोरे या निवडणुकीच्या निमित्ताने. कारण भाजपची एक हाती सत्ता असताना, अनेक लोक भाजपसाठी प्रचार यंत्रणा राबवत असताना सुद्धा ऐनवेळी येऊन भालके दाम्पत्यांनी भाजपला इथं मोठ्या प्रमाणात आव्हान दिले नाही. खरं तर भालके हे भाजपमध्ये येणार असं सुद्धा एक चर्चा सुरू होती. सुरुवातीला जेव्हा तिकिटाचं वाटप सुरू होतं किंवा करायचं होतं, जेव्हा उमेदवारी जाहीर करायची, तेव्हा भालकेंचंही नाव होतं. प्रशांत परिचारक यांनी आपल्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं की भालके हे आमच्याकडे आले होते आणि त्यांनी भाजपमध्ये घेऊन उमेदवारीची मागणी घ्या आणि उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. नंतर त्याला भगीरथ भालके, डॉक्टर प्रणिता भालके यांनी डिनाय केलं, नाही म्हणून सांगितलं, त्यांनी नकारखंड दाखवली. मात्र जरी त्यांनी भाजपमध्ये तिकीट मागितलं असतं तरी सुद्धा आत्ताही भाजपचं लक्ष हे नक्कीच भालके यांच्यावर असणार आहे. जर भालके जिंकले तर भाजप त्यांना आपल्या गळाला लावू शकतं, कारण भाजपला नेहमीच जिंकणारी लोक लागतात. ह्यापूर्वीही अनेकदा असं झालेलं आहे. त्यामुळं भालकेंकरता ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये, पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये हा गट पुन्हा उभा राहील जर प्रणिता भालके विजयी झाल्या तर. आणि मात्र जर कमळ विजयी झालं तर प्रशांत परिचारक यांची ताकद पुन्हा वाढणार आहे, ताकद त्यांच्या श्रेष्ठींपर्यंत दिसणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून परिचारकांकडे आमदारकी नाहीये, विधान परिषद त्यांना मिळावी अशी अनेकदा मागणी होती आहे, मात्र त्याकडं भाजपचे वरिष्ठ दुर्लक्ष करतायत. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी चर्चा होती, मात्र अद्याप त्यावर कोणता निर्णय झालेला नाहीये. अशा स्थितीत जर पंढरपूरची नगर परिषद परिचारक हारले तर ह्याचे परिणाम सुद्धा परिचारक गटावर मोठ्या प्रमाणात होणार. त्यामुळे ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबरोबर पंढरपूर तालुक्याबरोबर, पंढरपूर तालुका 4 विधानसभा मतदारसंघात विखुरला गेलाय त्या सगळ्याच मतदारसंघावर परिणाम करणारी आहे. त्यामुळं याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रिक्षाची क्रेज मोठ्या प्रमाणात दिसतेय तर भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. नमस्कार.